आज पुण्यामध्ये काय आहे, सकाळी 8 वाजता किल्ले सिंहगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजक वैष्णव हिंदू परिषद व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती स्थळ किल्ले सिंहगड. सकाळी 9 ते 12 इयत्ता 10वीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन शिबिर. आयोजक हेमंत रासाने, निवडणूक प्रमुख कसबा विधानसभा, भाजप प्रमुख वक्ते डॉक्टर दिलीप देशमुख, प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ. स्थळ भरतनाट्य मंदिर, सदाशिवपेठ, पुणे. सकाळी 10 वाजता मृणाली चितळे लिखित ज्याचं त्याचं एव्हरेस्ट या पुस्तकाचे प्रकाशन. आयोजक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशन. कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाशवाणी पुणे केंद्राच्या माजी संचालिका आणि गिरीप्रेमी संस्थेच्या अध्यक्षा उपा प्रभा माघे. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित. प्रमुख वक्ते ज्येष्ठ गिर्यारोहक आणि अष्टहजारी मोहितेंचे नेते उमेश झिरपे आणि संपादक लेखिका विनया खडपेकर. स्थळ SM जोशी सभागृह, नवी पेठ. सकाळी 10 वाजता पानसे मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन. आयोजक पानसे मंडळ. स्थळ ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक रस्ता. सकाळी 11 वाजता सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार समारंभ. आयोजक स्वानित फाउंडेशन. स्थळ पत्रकार भवन, 2रा मजला, नवी पेठ. सायंकाळी 6 वाजता कॅलिग्राफी विषयाचे प्रात्यक्षिक. आयोजक गीतांजली कला अकॅडमी. स्थळ बालगंधर्व. सायंकाळी 5 वाजता लढा आणि वाणीचा या विषयावर व्याख्यान. आयोजक मासिक बैठक कार्यक्रम मंडळ आणि लोकतंत्र स्नेही संघ. वक्ते प्रकाशक जावडेकर, माजी केंद्रीय मंत्री. स्थळ वृंदावन बॅक्वेट हॉल, येना बंगला, आयडियल मेट्रो स्टेशन समोर, पौड रस्ता, कोथरूड. सायंकाळी 5:30 वाजता पद्मभूषण PCR व्यास स्मृती संगीत समारोह. आयोजक पंचामृत संगीत कला प्रतिष्ठान व गंधर्व महाविद्यालय. स्थळ विष्णू विनायक स्मरण मंदिर, गंधर्व महाविद्यालय, शनिवारपेठ. सायंकाळी 6 वाजता पॅरिस संग्रहालय येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रखर ग्रंथाचे प्रकाशन. आयोजक प्रणव टेक्नॉलॉजी हस्ते गजानन मेंद्रे, पांडुरंग बलकवडे. स्थळ पोद्दार सभागृह, भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिवपेठ. सायंकाळी 7 वाजता विनय हर्डीकर अमृत महोत्सव संगीत मैफिल. आयोजक साधना ट्रस्ट आणि विनय हर्डीकर अमृत महोत्सव समिती. उपस्थित समीर दुबे, रामदास पसोळे, उल्हास कशामळकर, सुरेश तळवळकर, आदिती गराडे. स्थळ गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता. हे आज पुण्यामध्ये कार्यक्रम आहेत. पोलीस कोठडीतून चोर झाला पसार आणि 1.5 तासात घेतलं चोराला ताब्यात परत. गाड्या स्वस्तात देतो म्हणून 9.37 लाख, 9.5 लाख रुपयाला ची फसवणूक झाली बा. काय म्हणते, जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार. नाना पटोले मुलांसोबत विचार करतात. महिलांवर अत्याचार रोखणारा शक्ती कायदा गेला कुठे? राज्यात रोज 78 अपघात, 34 जणांचा जातो जीव. पहा, गाड्या व्यवस्थित चालवा. पुण्यामध्ये 888, 382, 567 दर तासाला होणारे अपघात. 1 ते 2 जणांचा मृत्यू. राज्यात दर तासाला 3 ते 4 अपघाताच्या घटना घडत आहेत. पुण्यामध्ये 888, 382, 567 हे खूप चिंताजनक आहे. त्यामुळे गाडी चालवताना व्यवस्थित चालवावी, काळजी घ्यावी.